तर मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सेल्फ सर्वे हा कशा पद्धतीनं करायचा। तो जर व्हिडिओ आपण पाहिलेला नसेल तर त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला पैशाचा भरणा करावा लागतो। पैशाचा भरणा केल्याच्यानंतर आपणास कंपनी निवड करण्याचे ऑप्शन हे येते। तर मित्रांनो, आपण जर हा व्हिडिओ माझा नवीनच पाहत असताल तर आपण थोडंसं कन्फ्यूज होऊन जाताल। आपण जर माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असताल तरच ती माहिती आपणास समजेल। तर मित्रांनो, हा जो काही अर्ज आहे हा अर्ज SC या कॅटेगरीचा आहे। तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये मी हा अर्ज भरलेला आहे आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये हा जो काही अर्ज भरलेला आहे हा अर्ज महावितरणमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि तो SC या कॅटेगरीचा आहे आणि त्या लाभार्थ्याला आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS सुद्धा मंजूर झालेला प्राप्त झालेला आहे। तर मित्रांनो, त्या लाभार्थ्याचे स्टेटस जर येथे चेक केले असता त्या लाभार्थ्याचा जो काही लाभार्थी क्रमांक आहे हा मी येथे टाकलेला आहे आणि शोधा या बटनावर क्लिक केलेला आहे। तर अशा प्रकारचा एक इंटरनल सर्व्हर एरर आपणास येथे पाहायला मिळत आहेत, म्हणजे त्या शेतकऱ्याची डिटेल यामध्ये ओपन होत नाही। तर दुसऱ्या लाभार्थ्याचा जर येथे लाभार्थी क्रमांक टाकून जर आपण येथे शोधा या बटनावर क्लिक केले तर आपणास येथे रक्कम भरणा करा अशा प्रकारची माहिती दाखवत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवर पेमेंट हे केलेले आहे तर पेमेंट केल्याच्या नंतर या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत कंपनी निवड करण्याचे ऑप्शन हे येथे आलेले नाही। तर पैशाचा भरणा हा कशा पद्धतीने करायचा तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर। तर मित्रांनो, आपल्याला येथे बेनिफिशरी डिटेल्समध्ये सर्वात खाली मेक पेमेंट या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे। मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर 6 अंकी OTP त्या मोबाईलवर जाईल। तर तो OTP आपणास येथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केले जाईल। तर आपणास येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। तर यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, UPI यापैकी कोणत्याही एका माध्यमातून पेमेंट करू शकता। तर मी UPI द्वारे पेमेंट करणार आहे। तर UPI मी येथे सिलेक्ट करतो। UPI हे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला येथे बिल जंक्शन याच्यावर क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकतात की आपल्याला थोडासा वेट करायचा आहे। त्यानंतर आपणास येथे कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला फोनपेचा जो काही आपला UPI ID आहे तो UPI ID आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। UPI ID टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारची ग्रीन टिक येईल। त्यानंतर आपणास येथे पे या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या फोनपेवर एक नोटिफिकेशन येईल आणि आपणास तिथे पेमेंट करण्यासाठी आपण आपला जो काही UPI IDचा पिन आहे तो टाकायचा आहे। तर मी येथे UPI पिन टाकलेला आहे पण तो चुकीचा टाकलेला आहे, त्यामुळे माझे जे काही पेमेंट आहे हे फेल झालेले आहे। त्यानंतर मी परत येथे डॅशबोर्डला येतो आणि येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर परत 6 अंकी OTP त्या मोबाईलवर जाईल। तर तो OTP आपणास येथे टाकायचा आहे। व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर सेम प्रोसेस आहे मित्रांनो। तर आपल्याला खाली येथे स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि येथे UPI हे ऑप्शन आपणास येथे निवडायचे आहे। तर UPI हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर बिल जंक्शन याच्यावर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे। UPI ID टाकायचा आहे। व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे आणि पे या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या फोनपेवर नोटिफिकेशन येईल। तर आपल्याला तिथे आपला जो काही फोनपेचा पासवर्ड आहे UPI IDचा तो टाकून आपल्याला त्यामध्ये पेमेंट हे करायचे आहे। तर 11,486 रुपयाचा भरणा आपला येथे सक्सेस झालेला आहे। तर आपणास येथे परत बॅक यायचे आहे। तर येथे बॅक या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हे पेज एकदा रिफ्रेश करायचे आहे आणि आपणास येथे थोडासा वेट करायचा आहे। तर आपण येथे पेमेंट हिस्ट्रीमध्ये पाहू शकतात की पेमेंट येथे पेंडिंग आहे। तर पेमेंट हिस्ट्रीवर क्लिक केल्याच्यानंतर पहिले पेमेंट फेल झालेले आहे आणि दुसरे पेमेंट हे पेंडिंग दाखवत आहे। तर आपणास हे कट करायचे आहे आणि आपणास परत आपल्या डॅशबोर्डला यायचे आहे। तर आपल्याला इथे थोडासा वेट करायचा आहे आणि हे पेज रिफ्रेश करायचे आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकतात मित्रांनो
पेमेंट हिस्ट्रीमध्ये आपले जे काही पेमेंट आहे हे सक्सेस झालेले आहे, तर आपण इथे पाहू शकतात आणि आपण त्याची रिसिप्ट पण इथे डाउनलोड करू शकतात. तर अशा प्रकारची एक रिसिप्ट आपणासमोर दाखवेल. त्यानंतर आपणास परत आपल्या बेनिफिशरी डिटेल्समध्ये यायचे आहे आणि इथे आपण पाहू शकतात की अलोकेट व्हेंडर म्हणजेच आपणास इथे आता कंपनी निवड करण्याचे ऑप्शन हे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, पैशाचा भरणा हा मोबाईलमधून केल्याच्यानंतर पेमेंट हिस्ट्रीमध्ये आपणास तिथे अशा प्रकारची एक रिसिप्ट आपण त्यामध्ये डाउनलोड करू शकतात. तर आपण इथे पेमेंट डेटमध्ये पाहू शकतात की 22 नोव्हेंबर 2024 म्हणजेच आजच्या तारखेला या शेतकऱ्याचे पेमेंट मी केलेले आहे आणि 9:27 आणि पेमेंट केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर अशा प्रकारचा आपण जी काही रक्कम भरलेली आहे ते रक्कम भरायला केल्याचा मेसेजसुद्धा येतो. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण कंपनी ही कशा पद्धतीनं निवडायची त्याविषयी माहिती बघणार आहोत. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.